आता एक महत्त्वाची बातमी पाहूयात। साखरेच्या वाढत्या दराचा थेट परिणाम आता चहाच्या कपावर देखील झालाय। साखर आणि चहा तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा खर्च वाढल्यामुळे चहा व्यावसायिकांवरील आर्थिक ताण वाढलाय। साखरेच्या दरवाढीमुळे देशभरात चहाच्या किमतीवर परिणाम होत असल्याचं दिसून येतंय। याच पार्श्वभूमीवर टी कॉफी असोसिएशनच्या बैठकीत कटिंग चहाची किंमत 15 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद वाकोडे यांनी दिली। त्यामुळे चहाप्रेमींच्या खिशाला आता आणखी झळ बसणार आहे। भविष्यामध्ये साखरेचे दर लक्षणीयरित्या कमी झाले आणि चहासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती नियंत्रणात आल्या तर चहाच्या दराबाबत पुन्हा विचार केला जाईल अशी भूमिका असोसिएशनने घेतली। साखराचे भाव वाढले, गॅसचे भाव वाढले, दुधाचे वाढले, जे गोरगरिबांना खिशाला परवडणार नाही असा चहा राहिला नाही। त्यामुळे चहाचा भाव वाढवला। किती वाजता 10-15 सुपरचा भाव 15, चहाचा भाव 10। साखर किती मिळाली? साखर 72 रुपयाने मिळाली। दुधाचा भाव बी वाढलेला आहे, 70 रुपये झालेला आहे। चहा प्यावाकांना हीच कळानं गेले। मुळामध्ये 5 रुपयाला चहा होता, आता 10 रुपये 15 रुपये। मग चहा प्यावा का नाही माणसानं? आता साखर वाढली, गॅस वाढला, सगळंच वाढले, त्याच्यामुळे आता चहाचे भाव वाढले म्हणाले। आता रोज 15 चहा पित असतो, आता 4-5 चहा प्यायची वारी आली। तर साखरेचे दर वाढल्यामुळे माजी खासदार राजू शेट्टी हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। वाढलेल्या दरामागे मोठा घोटाळा असल्याचा गंभीर आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलाय। जुन्नरमध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यामध्ये बोलताना त्यांनी कारखानदारांचे चेअरमन, नातेवाईक आणि संबंधित लोकच साखरेचे व्यापारी असल्याचा दावा केलाय। या साखरेची शेजारच्या देशामध्ये तस्करी झाली की देशातच साठेबाजी झाली याचाही सरकारने शोध घ्यावा असं आवाहन राजू शेट्टी यांनी केलंय। तर शेट्टींचा हा आरोप कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी फेटाळून लावलाय। फार मोठा याच्यामध्ये घोटाळा आहे, लक्षात ठेवा। आपल्याला त्यातलं हिमनगराचं एक टोकच माहीत आहे। साखरेचे भाव वाढले तर आपल्याला एक 200-400 रुपये वाढून मिळाले तर तेवढंच आपल्या हातात लागणार आहे। पण या सगळ्या ज्या करामती, ज्या भानगडी या लोकांनी केलेल्या आहेत त्यामुळं जवळपास 22 ते 25 हजार कोटी रुपयाचा घोटाळा याच्यामध्ये झालेला आहे। आपल्याला साखरेचे दर कशामुळे वाढले आपल्याला माहिती आहे, असं म्हणता येणार नाही। शेवटी शेट्टी साहेबांचा काय त्यांचा म्हणजे त्यांची माहिती काय मला माहीत नाही, परंतु निश्चित प्रकारे साखरेचे दर वाढलेले आहेत आणि ज्या कारखान्याकडे साखर कारखान्याकडे साखरेचा साठा आहे त्याचा निश्चित प्रकारे साठ्याच्या माध्यमातून तो त्याचा फायदा हा माझ्या शेतकऱ्यांनाच या बाबतीमध्ये होणार आहे।